सहकारी रुग्णालय, या रुग्णालयामध्ये सर्वसामान्य लोकांची या ठिकाणी सर्वसामान्य रुग्णाची खूप मोठ्या प्रमाणात लुटमार केली जाते। हे खऱ्या अर्थाने आम्ही गेल्या काही महिन्यापासून युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने यांना पत्रव्यवहार करतोय आपण की तुमच्या ज्या हॉस्पिटलमध्ये जो प्रकार चालू आहे तो त्वरित बंद करून या ठिकाणी गोरगरीब लोकाला, सर्वसामान्य लोकाला योग्य ते उपचार द्या। या पद्धतीने आम्ही 15 ऑगस्ट रोजी लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी या अश्विनी सहकारी रुग्णालय कुंभारी या ठिकाणी मी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही 15 दिवसाची वेळ घेतली की आम्हाला जे काय पत्रव्यवहार आहे ते आम्हाला पत्राने कळवा। तर या ठिकाणी आम्ही परत हॉस्पिटलमध्ये गेलो तर डीनची उतरलो तर डीनचे उडाउडीचे उत्तर या ठिकाणी आम्हाला दिले जाते। मग आज स्मरणपत्र म्हणून आम्ही आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहे। या अक्षरशः डीन या खुर्चीवर बसला आहे, त्याला ह्याचा अधिकार माहिती आहे का नाही माहिती, की लोकशाहीला माहिती आहे का नाही माहीत मला माहिती नाही, परंतु तो म्हणतोय हे खाजगी हॉस्पिटल आहे आणि ह्याच्यात आम्हाला माहिती देता येत नाही। एखादी खाजगी हॉस्पिटल आहे परंतु या ठिकाणी चाललेला प्रकार सर्वसामान्य जनतेच्या समोर आला पाहिजे का नाही, सर्वसामान्य जनतेला हे कळायला हवं की या हॉस्पिटलमध्ये नेमकं चाललंय काय। लोकशाही आहे, लोकशाहीच्या माध्यमातून आपण आंदोलन करतोय, निवेदन देतोय, निवेदन स्वीकारणं त्यांचं काम आहे। या ठिकाणी जे काय प्रकार आहे, जे तुमचं जे काय म्हणणं आहे ते आम्हाला पत्रव्यवहार केलं गरजेचं आहे, परंतु या ठिकाणी यांची उडवाउडीची उत्तरं आम्हाला भेटत आहेत। आज तर यांनी निवेदन स्वीकारायसाठी नकार दिला। तर मला असं वाटतंय की फक्त हे मेडिकल कॉलेज चालवण्यासाठी जे काय प्रोसिजर असते, 100 बेडचं हॉस्पिटल लागतं, ते मेडिकल कॉलेज चालवण्यासाठी जे डोनेशन घेण्यासाठी हे फक्त एक दाखवण्यासाठी हे हॉस्पिटल चालू आहे। यांना लोकांच्या जीवाशी, रुग्णाशी, कुणाशीच काय घेणं देणं नाही, फक्त आणि फक्त लूटमार करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। जर ह्यांना आमच्या निवेदनाची भाषा कळत नसेल, या ठिकाणी आमच्या आंदोलनाची भाषा कळत नसेल, तर आम्ही उग्र पद्धतीनं कुठल्या पद्धतीनं काय करायचं ते आता आम्ही या ठिकाणी यांना दाखवून देऊ। आणि जर याने आम्हाला माहिती व्यवस्थित देत नसतील, आम्हाला जर उडवाउडी करत असतील, तर आम्ही माननीय आरोग्यमंत्री यांच्याकडे आम्ही तक्रार करणार आहे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडे सुद्धा तक्रार करणार आहे। आणि हॉस्पिटलवर जे काही चाललेला प्रकार आहे हॉस्पिटलमध्ये तो लवकरच आम्ही थांबवल्याशिवाय या ठिकाणी राहणार।